माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? माझा आवाज येत असेल तर प्लीज कमेंट करा. माझा आवाज येत असेल तर तुम्ही कमेंट करा प्लीज. ओके. नमस्कार, जय भीम, लाल सलाम. माझं नाव अंकिता अशोक रंधे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये MPhil करते आणि पुरोगामी मंच नाशिक यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताच्या या आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपण टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिकचं नाव आहे अण्णाभाऊ साठे, जात आणि वर्गलढा. तर अण्णाभाऊ साठेंचा जात आणि वर्गलढा हा मी त्यांच्या कार्यकाळातून मांडणार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी आयुष्यात जात आणि वर्ग या दोन घटकांसाठी संघर्ष कसा केला आपण तो बघूया. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यात वाटेगाव या गावात झाला आणि त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी चिरागनगर मुंबईमध्ये झाला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षातून क्रांतीचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे हा शाळेचा तोंड न बघितलेला मुलगा पुढे जगप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत होईल असे कोणालाच वाटले नसेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या माणसाने, ज्या मुलाने कधीच शाळेचं तोंड बघितलं नाही त्याला आपण एवढं मोठं साहित्यरत्न म्हणतो. मराठी वाङ्मयात प्रत्येक विषयात त्यांनी हात घातलेला आहे. अशा व्यक्तीस अक्षरांची ओळख कशी झाली या मागचा आपण प्रसंग बघूया. मार्तंडराव नावाच्या गृहस्थाने त्यांना अक्षरांची ओळख करून दिली आणि हीच ओळख पुढे क्रांती घडवून आणणाऱ्या फकीरा नावाच्या कादंबरीने ओळखली गेली. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की फकीराला राज्य सरकारने प्रथम पुरस्कार पारितोषिक देऊन गौरवलेली ही कादंबरी आहे. तर टॉपिकचं नाव आहे जात आणि वर्ग. तर या दोन गोष्टी अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यात कसा रोल प्ले करून गेल्या आपण ते बघूया. त्यात सर्वात पहिले अण्णाभाऊ साठेंच्या क्लास आणि वर्ग या दोन गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करू.
सर्वात पहिले आपण अण्णाभाऊ साठे कोणत्या वर्गातून येत होते आपण ते बघूया. आता अण्णाभाऊ साठे एक कामगार होते. ओके, तर त्यांनी अशी करतात अशी बरेच कामे केली, जसे की कुत्री सांभाळणे, घरगडी, पेपर वाटप, हॉटेल बॉय, बूट पॉलिश करणे, हमालीचे काम करणे, सिनेमाची पोस्टरं लावणे इत्यादी कामे अण्णाभाऊ साठेंनी केली. मुंबईत कामगार व रोजगार करणाऱ्यांना जी कामे करावी लागतात ती सर्व कामे अण्णाभाऊंनी अगदी तरुण वयात केली होती. ओके. आता अण्णाभाऊ साठेंची जात बघू आपण, कास्ट. तर अण्णाभाऊंची नेमणूक टार खात्यात झाली. त्यानंतर ते त्रासन खात्यात काम करू लागले. त्या ठिकाणी त्यांना तुटलेले धागे पुन्हा जोडावे लागत होते. ते धागे तोंडातील थुंकी लावून त्यांना जोडावे लागत होते. तेथील कामगारांना अण्णाभाऊ साठेंची जात माहीत झाली आणि मांगाच्या थुंकीने अर्थात दलिताच्या थुंकीने बाटलेल्या धाग्याला आम्ही हात लावणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना काम सोडावे लागले. तर अण्णाभाऊ साठेंसोबत हे कास्ट डिस्क्रिमिनेशन झाले. पुढे अण्णाभाऊ आता गिरणी कामगार झाले होते. त्यांचा संबंध कामगारांशी येऊ लागला. कामगारांच्या सभा, मिरवणुका यात ते सहभागी होऊ लागले. गाणी, पोवाडे, लावण्या म्हणायचा त्यांना आधीपासूनच छंद होता. कामगारांच्या मनोरंजनासाठी ते पोवाडे म्हणू लागले. त्यांचा आवाज पण सुरेल होता. पानिपतच्या लढाईवर एक सुंदर गीत त्यांनी लिहिले आणि नंतर ते कामगारांना गाऊनही दाखवले. त्यामुळे गाणारा कामगार म्हणून त्यांची प्रसिद्धी होऊ लागली. हळूहळू कामगार त्यांना शनिवार आणि रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी कार्यक्रमासाठी बोलावू लागले. अण्णाभाऊ कामगारात शाहीर म्हणून ओळखला जाऊ लागले. अण्णाभाऊ आधीपासनं मोरगाव गिरणीत काम करत होते. तेव्हाचा एक प्रसंग, या प्रसंगातून आपल्याला हे बघायला येते की अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षाकडे किंवा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कसे त्यांचा उगम होत गेला. अण्णाभाऊ यापूर्वी मोरगाव गिरणीत काम करीत असताना 1938ला त्या गिरणीत संप झाला. कॉम्रेड परशुराम जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या संपाची सुरुवात झाली. त्यात अण्णाभाऊ सुद्धा गिरणी कामगार म्हणून सहभागी झाले होते. संप जास्त दिवस चालल्याने संपाची स्थिती चिघळली. कामगार रस्त्यावर उतरले. त्यात अण्णाभाऊ सुद्धा त्या संप कार्यात सामील झाले होते. संप फोडण्यासाठी गिरणी मालकांनी पोलीस बळाचा वापर केला. त्यावेळी कामगार व पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत अण्णाभाऊंनाही पोलिसांचा मार खावा लागला. कामगाराच्या लढ्यात आणि कामगार युनियनमध्ये सहभागी झाल्याने अण्णाभाऊ पार्टी कार्यालयात रशियाच्या युद्धाची बातमीपत्रे आग्रहाने वाचू लागले. सोव्हिएत रशियाच्या पराक्रमाच्या बातम्यांनी अण्णाभाऊंना संघर्षाची स्फूर्ती येत असे. त्यावेळी अण्णाभाऊंची ओळख कॉम्रेड साळवी आणि कॉम्रेड मोरे यांच्यासोबत झाली. कॉम्रेड मोरे व कॉम्रेड साळवी यांच्याकडून त्यांनी कामगार लढ्याची बरीच माहिती मिळवली होती. ते हळूहळू मार्क्सवादाकडे वळू लागले. त्यातूनच कामगार चळवळीतील युवकांसाठी काहीतरी कार्य करावे अशी कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली. तेव्हा त्यांनी कॉम्रेड साळवी यांच्या मदतीने दलित युवक संघ नावाची दलित युवकांची संघटना स्थापन केली. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी अनकॉन्शियसली का असेना जात आणि वर्ग या दोन्ही गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले. पक्षाने ते कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते होते, पण तरीसुद्धा त्यांना दलित युवकांबद्दल तेवढीच माया होती. त्यांना माहीत होतं की कास्ट डिस्क्रिमिनेशन कोणत्या प्रकारे घडून येतं आणि त्यासाठी दलित युवकांना अवेअर करण्यासाठी त्यांनी दलित युवक संघ नावाची दलित युवकांची संघटना स्थापन केली. मग हळूहळू अण्णाभाऊंची कम्युनिस्ट पार्टी कार्यालयात ओळख वाढली. कार्यालयात कॉम्रेड शंकर पगारे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. कॉम्रेड पगारे हे त्या काळात दलित वस्तीत आंबेडकर जलसे करायचे. ॲडव्होकेट शंकर पगारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या मागे सारखी रट लावली. अण्णा, तुझी शाहिरी फारच प्रभावी आहे, तेव्हा कामगारांच्या प्रबोधनासाठी तुझ्या शाहिरीचा वापर करता येईल. कॉम्रेड सुबोध मोरे आणि कॉम्रेड जाधव यांनीही अण्णाभाऊंच्या मागे सारखा लकडा लावला. तेव्हा अण्णाभाऊंनी आपल्या हातात डफ घेतला आणि ते शाहीर अण्णाभाऊ साठे झाले. तर आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊ साठेंचं खूप मोठं योगदान आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा. आणि त्याआधी अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे काही कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते यांनी मिळून लाल बावटा कला पथकाची निर्मिती केली होती. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, गवाणकर, अमर शेख, राधो कदम हे सर्व कलावंत होते.
ते सर्व एकत्र तालीम करायचे आणि या तालिमीतूनच अण्णाभाऊ साठे, दत्ता गवाणकर आणि अमर शेख या 3 प्रतिभावंतांनी एकत्र येऊन एक कलापथक निर्माण केले. हा काळ 1942चा होता. या कलापथकाचे नाव लाल बावटा कलापथक असे ठेवण्यात आले. शाहिरी हा अण्णाभाऊ साठेंचा प्राण झाला होता. या काळात त्यांनी अनेक पोवाडे, लावण्या, छक्कड आणि वगनाट्ये लिहिली. ते प्रसिद्ध शाहीर झाले. लोक त्यांना आता लोकशाहीर म्हणू लागले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कार्यक्रम जेथे कोठे असेल तेथे प्रचंड जनसमुदाय जमू लागला आणि तुक्याचा अण्णा झाला. हा उमदा तरुण पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखला जाऊ लागला. आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोर्चांमध्ये हा नारा ऐकला असणार की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आता हा नारा अण्णाभाऊंनी कधी दिला, केव्हा दिला, यामागचा प्रसंग आपण बघू. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. या देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय झाले? स्वातंत्र्य कुणाला मिळाले? शेठजींना, भटजींना, भांडवलदारांना, कारखानदारांना, अधिकाऱ्यांना की गरीब जनतेला? इंग्रज देश सोडून गेले म्हणजे स्वातंत्र्य होय काय? त्याचा गरीब जनतेशी संबंध काय? या देशातील गरिबांना खरे स्वातंत्र्य मिळाले का? दलित समाज बंधनमुक्त झाला का? गरिबांचे दारिद्र्य संपले का? भुकेले कंगालांना अन्न मिळू शकले का? श्रमाची प्रतिष्ठा वाढली का? गरीब, दलित, शेतकरी, कष्टकरी जनतेचे राज्य येईल का? सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा कोणाच्या हातात जाईल? या सर्व प्रश्नांनी अण्णाभाऊ साठे हतबल झाले होते. त्यांनी ठरवले, जे स्वातंत्र्य करोडो भुके कंगाल जनतेचा विचार करीत नसेल ते स्वातंत्र्य काय कामाचे? असे अनेक प्रश्न 15 ऑगस्ट 1947 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर अण्णाभाऊ साठेंच्या मनामध्ये घर करून बसले होते. त्यामुळे 16 ऑगस्ट 1947 अगदी 15 ऑगस्ट नंतर अण्णाभाऊंनी चिराग नगरातील सर्व कामगारांना एकत्र केले आणि त्यांना त्यांचे प्रश्न विचारले. आणि अण्णाभाऊ साठे जसे बोलायला लागले तेवढ्याच उपस्थितांमधून जनतेचा आवाज आला. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, लाल सलाम जिंदाबाद, जनता अमर रहे, गरीबों का राज आना चाहिए, इस देश की जनता भूकी है, ये आज़ादी झूठी है, ये आज़ादी झूठी है असे नारे देत अण्णाभाऊंच्या नेतृत्वात 16 ऑगस्ट 1947ला हा मोर्चा मुंबईतील जिल्हा कचेरीवर नेण्यात आला. परंतु देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता. या मोर्चातील कामगार, दलित, कष्टकरी, मजुरांचा आवाज स्वातंत्र्याच्या जल्लोषात दबला गेला. समतेच्या क्रांतीचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या कानावर पोहोचला नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊंनी निर्माण केलेली क्रांतीची ठिणगी पेट न घेताच विझून गेली. देश स्वतंत्र झाला का? आणि सत्ता काबीज करणाऱ्यांसाठी सत्तेत पदे मिळवण्यासाठी सर्व उतावीळ झाले होते. या देशातील भांडवलदार, कारखानदार, सरजामंदार, संस्थानिक, धर्मसंस्थांचे अधिपती, मठवाले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झालेले सर्वच आपापले प्रतिनिधी सत्तेत घुसवण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे लढे लढले, ज्यांनी देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या कुटुंबाचे, स्वतःचे, देशासाठी प्राण दिले, ते या मात्र चढाओढीत मागे पडले. खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी व देशभक्तांना कुणी विचारत नव्हते. अशा वेळी जी गरीब जनता वंचित होती, शोषित होती, हजारो वर्षांपासून पिळल्या गेली होती, ज्यांना या देशात फक्त गुलामासारखे राबवले गेले होते, त्यांना गुलामीचे जीवन जगण्यास भाग पाडले होते, अशा भुके कंगाल जनतेला या स्वातंत्र्याचा लाभ मिळेल का? ते या आर्थिक सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होतील का? याबाबत अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947ला नारा दिला, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आता आपण बघू अण्णाभाऊ साठेंचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान. यावेळी अण्णाभाऊ साठे आपले लाल बावटा कलापथक घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले. त्यांच्या माझी मुंबई, लोकमंत्र्याचा दौरा, शेठजीचे इलेक्शन आणि अकलेची गोष्ट या लोकनाट्यांनी कामगार वर्ग जागृत केला. शेतकरी वर्ग आणि मराठी जनता जागृत झाली. त्यांची माझी मैना गावाला राहिली या लावणीने सर्वांना वेड लावले होते. ही माझी मैना म्हणजे मुंबई होय असे अण्णाभाऊ सांगायचे. ती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे असा ते प्रचार करत असायचे. संयुक्त महाराष्ट्र समितीने लढवलेल्या त्या निवडणुकीत समितीला भरगच्च यश मिळाले. त्यांचे बऱ्याच संख्येत उमेदवार निवडून आले. संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांनी फार मोलाची कामगिरी बजावली आहे. तोपर्यंत
महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे यांना विसरू शकणार नाही. अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एवढे मोठे योगदान आहे. आता आपण बघू की पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी खूप सुंदर असे भाषण केले होते. आपण त्यामागचा प्रसंग बघू. 2 मार्च 1958ला महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीने मुंबईला पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळेचे सर्वच दलित साहित्यांचे निर्माते, लेखक, अभ्यासक या पहिल्या दलित संमेलनाला उपस्थित होते. या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय खासदार BC कांबळे, स्वागताध्यक्ष माननीय घनश्याम तळवटकर आणि उद्घाटक मराठाचे संस्थापक, संपादक आणि प्रख्यात विचारवंत माननीय प्र.के. अत्रे हे होते. त्यावेळी काही कारणास्तव माननीय प्र.के. अत्रे या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला हजर राहू शकले नाही. त्यामुळे आयोजन समितीने तातडीने बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतला की उद्घाटक अण्णाभाऊ साठे यांना नेमण्यात यावे. पुढे अण्णाभाऊ साठे स्टेजवर गेले. उपस्थितांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि प्रचंड टाळ्यांचा गडगडाट केला. त्यापुढे अण्णाभाऊ साठे म्हणाले, अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल, हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा या दलितांचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा, मग लिहा, कारण जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. पुढे ते म्हणाले, म्हणून दलितांविषयी लिहिणाऱ्यांनी जनतेबरोबर असणे गरजेचे आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कोणतीही पूर्वतयारी न करता उद्घाटनाचे जे भाषण केले त्याने संपूर्ण श्रोतवर्ग विचारमग्न झाला. अण्णाभाऊंचे हे ऐतिहासिक भाषण आणि त्यांनी आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा हृदयस्पर्शी सार होता. दलितांच्या जीवनाचा एकंदर हुंकार या भाषणातून व्यक्त झाला होता. दलितांच्या अवस्थेचे विदारक सत्य मांडून अण्णाभाऊंनी आपल्या उत्थानाचे, दलित मुक्तीचे सर्वांगीण चिंतन भाषणातून मांडले. आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊ साठे हे रशियाच्या समतावादाशी खूप जोडलेले होते, कारण ते एका कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर होते आणि त्यांना खूप इच्छा होती की त्यांनी रशियाचा प्रवास करावा. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की रशियामध्ये जी क्रांती झाली त्यानंतर लोकांमध्ये काय बदल झाला. तर त्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा रशियाचा प्रवास आपण बघूया. अण्णाभाऊ साठे यांचा रशियाचा प्रवास म्हणजे समतावादाची स्वप्नपूर्ती होती. जीवनाचे ते जाज्वल्यमय साफल्य होते. रशिया हे राष्ट्र अण्णाभाऊंचे प्रेरणास्थान होते. तेथील नवे जग, नवी संस्कृती, नवी सभ्यता पाहता यावी ही अण्णाभाऊंची प्रबळ इच्छा होती. फार पूर्वीच रशियाला पोहोचली होती. 1948च्या सुमारास अण्णाभाऊ साठे रशियन सरकारच्या निमंत्रणावरून रशियाला जाणार होते. परंतु त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जुळवता न आल्याने ते जाऊ नाही शकले. 1961ला इंडो सोव्हिएत सांस्कृतिक संघाने रशियाच्या दौऱ्यासाठी भारतातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही तज्ज्ञ मंडळीचे शिष्टमंडळ रशियाला पाठवण्याचे ठरवले होते. सिलोनचे युवा प्रतिनिधी, आमदार, कुणी डॉक्टर, इंजिनियर, चित्रकार, गायक आणि साहित्य क्षेत्रातील अण्णाभाऊ साठे अशी विविध क्षेत्रातील माणसं या शिष्टमंडळात होती. 12 जून 1961ला अण्णाभाऊंनी मुंबई सोडली. त्यावेळी विमानतळावर शंकर साठे, गव्हाणकर, गणपत सातपुते, श्री वैराळे, विविध कॉम्रेड त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडवायला आले. ते मुंबईवरून दिल्लीला येताना रशियात काय काय बघून यावं याबाबत त्यांच्या मित्रांनी त्यांना काही सूचना केल्या. कुणी सांगितलं की रशियात झोपडपट्टीचा अभ्यास कर. कुणी म्हणाले पुलाखाली किती माणसं झोपतात, ती कशी राहतात त्याचा अभ्यास करून या. कुणी म्हणाले रशियातील पोलादी कारखाने पाहून या. काहींनी तर चक्क सांगितले की रशियातून सारे देव निर्वासित झालेले आहेत, ते आता कुठे राहतात, काय करतात ते पाहून या. परंतु अण्णाभाऊंना रशियात वेगळंच काही पाहायचं होतं. रशियन क्रांतीनंतर रशियात झालेल्या परिवर्तनातील माणूस कसा आहे, तेथील सामाजिक जीवन कसे आहे, क्रांतीनंतर माणसात काय बदल झाला, अण्णाभाऊंना रशियात ते पाहायचे होते. रशियात खरा साम्यवाद आलेला आहे का हे अण्णाभाऊंना माहीत करून घ्यायचे होते. अण्णाभाऊंच्या लेखणीने अण्णाभाऊंना रशियाला दाखवला होता. रशियात त्यांची चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित होऊन खूप लोकप्रिय झाली होती. त्यांच्या बरेचशा कथांचा रशियन अनुवाद झाला होता आणि तेथे सुलतान नावाचं पात्र त्यावेळी फार गाजत होतं. परत येताना अण्णाभाऊंनी रशियात बरंच काही पाहिलं होतं.
रशियातून परत आल्यावर त्यांनी जगताला विषमतावाद नष्ट करून बहुजन समाजाचं मन, मेंदू, संस्कृती आणि विचार बदलविण्यासाठी हातात लेखणी घेतली. स्त्रीचं शील, माणसाचा स्वाभिमान, देशाचं स्वातंत्र्य आणि मानवमुक्तीचा संदेश हे त्यांच्या साहित्याचं लक्षण ठरलं. अन्यायाची चीड, जुलुमांचा प्रतिकार, अवमान, अपमान आणि अवहेलनांचा निषेध अशा विद्रोही विचारांनी अण्णाभाऊ साठे यांचे समग्र साहित्य फुलारत गेले. त्यांचे साहित्य गरिबांच्या, दलितांच्या अस्मिता जगविणाऱ्या परिवर्तनवादी साहित्य ठरले. आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊ त्यांच्या आयुष्याच्या जवळजवळ 14 वर्षे कम्युनिस्ट पार्टीमध्ये काम करत होते. त्यांचे विचार मार्क्सवाद आणि रशियन रिव्होल्युशननी वेधले होते. पण अण्णाभाऊ साठे त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात आंबेडकरवादाकडे वळाले. अण्णाभाऊ साठे खूप लिहायचे. प्रचंड साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या डोक्यात रशियन क्रांती आणि मार्क्सवाद ठासून भरलेला होता. ते गरीब, श्रमिक व कामगारांच्या जीवनात बदल व्हावा म्हणून आपल्या कथा कादंबऱ्यातून जग बदलण्याचे सूत्र मांडत होते. त्यांनी मार्क्सवादी विचार भारतीय समाजव्यवस्थेत रुजवावा आणि तिथे सुद्धा मजुरांनी रशियासारखी क्रांती घडवून आणावी असं अण्णाभाऊ साठे यांना नेहमी वाटत असायचे. आणि म्हणूनच ते तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करू लागले होते. जाती अंताचे आणि दलितांच्या उत्थानाचे तीव्र आंदोलने या देशात 1920 पासून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच राबवित होते. हे अण्णाभाऊ साठेंना माहीत होते. अण्णाभाऊ साठे कामगारांच्या चळवळीत 1940 पासून आले आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंदोलने जोरात सुरू होती. अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाकडे, त्यांच्या भाषणांकडे आणि त्यांच्या झंझावती लेखनाकडे अत्यंत आदराने पाहत होते. कारण या देशातला बहुसंख्य कामगार वर्ग हा दलित आणि अस्पृश्य जातीतील होता. तेथील व्यवस्थेने अत्यंत खालच्या दर्जाची सेवेची आणि गुलामगिरीची कामे त्यांनाच बहाल केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी संघर्षाने व झुंजार लेखणीच्या घणाघाती आघाताने मनुवादी समाजरचना खिळखिळी होत आहे याची सुस्पष्ट कल्पना अण्णाभाऊ साठे यांना आली होती. त्यामुळे त्यांनी जेव्हा देशभक्त घोटाळे हे वगनाट्य लिहिले तेव्हा त्यात त्या वर्गातील महत्त्वाचे पात्र फकड्या याच्या तोंडी एक गीत टाकले. अण्णाभाऊंनी देशभक्त घोटाळे हे वगनाट्य 1957ला लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला 1956ला बौद्ध धम्म दीक्षा देऊन तथाकथित अस्पृश्य वर्गात क्रांती घडवून आणली होती. आणि या अभूतपूर्व घटनेने अण्णाभाऊ फारच प्रभावित झाले होते. तशी पावती अमर शेखांनी या वगनाट्याच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना आवर्जून सांगितलेली आहे. ती अशी: धर्मांतराच्या घटनेने प्रभावित होऊनच अण्णाभाऊ साठे यांनी वगनाट्यात फकड्या या नायकाच्या तोंडी जे गीत टाकले ते गीत म्हणजे जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव. अण्णाभाऊ 1940 ते 1954 पर्यंत म्हणजेच जवळजवळ 14 वर्षे मार्क्सवादाने झपाटले होते. परंतु या अवधीत त्यांनी जातीयतेचे चटकेही सहन केले होते आणि हळूहळू ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळू लागले होते. त्यांना कळून चुकले होते की या देशात जर वर्गअंताची लढाई लढायची असेल तर आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जातीअंताची, वर्णअंताची आणि समतेची लढाई लढणे आवश्यक आहे. म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे आकर्षित होऊ लागले. 1954 नंतर अण्णाभाऊ साठे यांनी जे काही साहित्य निर्मिती केली, ज्या कादंबऱ्या, कथा लिहिल्या, त्या सर्व आंबेडकरी विचारांशी निगडीत होत्या. मंगला, गुलाम, मास्तर, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वैजयंता, आघात, वारणेचा वाघ, फकीरा अशा कितीतरी कादंबऱ्याची नावे सांगता येतील ज्यात वर्ण व जातीय संघर्ष आहे. त्याचप्रमाणे स्मशानातील सोनं, थडग्यातील हाड, उपकाराची फेड, सोन्याचा मणी, बुद्धाची शपथ, रामाची सीता, रामरावण युद्ध, बंडवाला, कोंबडी चोर, मरी आईचा गाडा, मुकुल मुलानी, बरबाद्या कंजारी अशा अनेक कथातून अण्णाभाऊ साठे यांनी निखळ आंबेडकरवादी विचार मांडलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की शेवटी अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादाकडे वळले आणि उत्तर आयुष्यात त्यांनी आंबेडकरी विचारांच्या साहित्याची निर्मिती केली. आता आपण बघू की अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू कधी झाला. तो दिवस होता 18 जुलै 1969चा. चिराग नगरातल्या त्या 6x6च्या खोलीत जगाला ज्ञान वाटणारा ज्ञानमहर्षी चिरनिद्रेत पडला होता. अण्णाभाऊंच्या निधनाची बातमी मिळताच जवळचे, नातातले
आणि शेजारी पाजारी सर्वच गोळा झाले. विचारवंत, शाहीर, साहित्यिक, कामगार, मजूर आणि तळागाळातील सर्व माणसं गोळा झाली. अमर शेख, मंत्री बाबूराव भारसकर, कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते अशी विविध क्षेत्रातील माणसं अंत्ययात्रेला गोळा झाली. या क्रांती विचारांच्या महासूर्याला कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्यात गुंडाळण्यात आले. सर्वांनीच धगधगणाऱ्या त्या क्रांतीपुत्राचे शेवटचे दर्शन घेतले. या साहित्यरत्नाच्या पार्थिव शरीराला अग्नी देऊन त्यांच्या संघर्षमय स्मृतीला अभिवादन केले. आजही अण्णाभाऊंच्या या ओळी प्रेरणादायक आहेत. जग बदल घालूनी घाव सांगूनी गेले मज भीमराव. तर हा होता अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष. हा अण्णाभाऊ साठे यांचा जात आणि वर्ग संघर्ष. याचा अर्थ असा नाही की हा संघर्ष संपला आहे. जाती आणि वर्गाचे चटके प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. हे कटू जरी असले तरी सत्य आहे. जातीवर बोलायचे झालेच तर एक साहित्यच मानावे लागेल. आणि या साहित्याचे साहित्यरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीवरचे लिखाण आणि रिसर्च आपल्याला जात आणि वर्ग यांचा खरा अर्थ दाखवून देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया हा पेपर न्यूयॉर्कमध्ये अलेक्झांडर गोल्डनवेझर येथे या सेमिनारमध्ये 9 मे 1916 मध्ये पब्लिश केला होता, मांडला होता. तर या कास्ट इन इंडिया या पेपरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जात आणि वर्ग याबद्दल ब्रीफ डिस्क्रिप्शन दिलेले आहे. त्यावरती आपण थोडंसं लक्ष टाकूया. ओके, आपण बघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कोट केलं. Society is always composed of classes. It's obvious that Hindu society was also a class system. So, Dr. Ambedkar says that class and caste are next door neighbors. That is, a caste is an enclosed class. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सोसायटी, समाज हा एक वर्गाने विभागलेला आहे आणि हिंदू सोसायटी ही सुद्धा एक वर्ग व्यवस्था होती. पण पुढे ती वर्णव्यवस्था झाली आणि त्यांचं पुढे ट्रान्सलेशन जे झालं ते कास्टमध्ये झालं. त्यामुळे आंबेडकर बाबासाहेब असे म्हणतात की जात आणि वर्ग हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्टेटमेंट दिलं आहे की कास्ट इज एनक्लोज्ड क्लास, जात हा बंद वर्ग आहे. तर आपण कास्टची वैशिष्ट्ये काय आहे, तर ती पहिली वैशिष्ट्य आहे तर रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन. दुसरं, डिव्हिजन ऑफ सोसायटी बेस्ड ऑन डिफरन्सेस ऑफ वेल्थ, इनहेरिटेड रँक और प्रिव्हिलेज, प्रोफेशन, ऑक्युपेशन और रेस. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कास्टमध्ये बघायचा झाला तर तो आहे रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन. आपल्याला माहीत आहे हिंदू सोसायटीमध्ये 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ही जी डिव्हिजन जी झालेली आहे वर्णव्यवस्था ही एक लेबर डिव्हिजन आहे. कारण ब्राह्मणांचं एक काम होतं, ब्राह्मण फक्त प्रीस्ट होते, टीचर होते. क्षत्रिय होते ते वॉरियर होते, रूलर्स होते, राजे होते. वैश्य जे होते ते मर्चंट होते, ट्रेडर्स होते. आणि शूद्र जे होते ते लेबरर होते आणि स्वीपर्स होते. कामगार जे होते ते शूद्र होते. तर हे जे रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन आहे ते आधीपासून ठरलेलं होतं. कारण की ब्राह्मण कधी लेबर काम करणार नव्हते आणि शूद्रांना अलाउडच नव्हतं की ते पंडित बनतील किंवा एखादा टीचर बनतील. तर ही जी डिव्हिजन आहे लेबरची तर ती एक रिस्ट्रिक्टेड होती, ती फिक्स होती. त्यामध्ये आपण चेंज करू शकत नव्हतो. असं नव्हतं की ब्राह्मण क्षत्रिय बनेल किंवा क्षत्रिय ब्राह्मण बनेल किंवा शूद्र ब्राह्मण बनेल किंवा ब्राह्मण शूद्र बनेल, असं नव्हतं. ते फिक्स होतं. आणि हे जे डिव्हिजन होतं सोसायटीमधलं ते एका पर्टिक्युलर रँकवरती बेस्ड होतं. जसं की तो ब्राह्मण, मग सगळ्यात नीच झाला तर तो शूद्र, त्या प्रकारे. त्याच्यामुळे हे जे वर्णव्यवस्था होती ती फिक्स होती, ती रिस्ट्रिक्टेड होती. त्यामुळे फिक्सेशन अँड रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन इज अ कास्ट सिस्टम. आता आपण क्लास सिस्टम बघू. इट इज युनिव्हर्सल फेनॉमेना. द सोशल क्लासेस आर डिफॅक्टो ग्रुप्स, नॉट लिगली और रिलिजियसली डिफाईन्ड अँड सँक्शन्ड. दे आर रिलेटिव्हली ओपन अँड नॉट क्लोज्ड. क्लास सिस्टम हा एक युनिव्हर्सल फेनॉमेना आहे जी भारतामध्ये किंवा कोणत्या पण क्षेत्रामध्ये पूर्ण जगतामध्ये क्लास सिस्टीम आहे. पण क्लास सिस्टीम ही कोणत्या रिलिजनवरती बेस नव्हती किंवा ती फिक्स नव्हती. क्लास सिस्टीममध्ये आपण इझिली ट्रॅव्हल करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा व्यक्ती लोअर क्लासला बिलॉंग करत असेल तर तो मिडल क्लासला जाऊ शकतो किंवा अप्पर क्लासला जाऊ शकतो.
त्याची क्लास बदलेल, त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होणार नाही. सपोज तो लोअर क्लासचा आहे आणि त्यांनी मिडल क्लास पण अचीव्ह केला, तर असं होणार नाही की त्याला सगळे लोअर क्लासेस म्हणतील, त्याला लोक ऑब्व्हियसली अप्पर क्लास म्हणतील. पण कास्टमध्ये तसं नाही आहे. सपोज एखाद्या शूद्राने जर एखादा टीचर झाला, एखादा शिक्षक झाला, तर त्याला त्याच्या जातीनेच ओळखण्यात येईल, त्याला त्याच्या क्लासनी ओळखण्यात येणार नाही. ओके, त्यामुळे क्लास सिस्टीममध्ये आपण फ्री ट्रॅव्हल करू शकतो, तिकडे कोणत्याच प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. पण कास्ट सिस्टीममध्ये फिक्सेशन आणि रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं की हिंदू सोसायटी ही डिव्हिजन ऑफ अ 4 वर्णा होती, तशीच त्याबद्दल बाबासाहेब पुढे त्यांचे डिस्क्रिप्शन देऊन सांगतात. The caste is not merely division of laborers, which is quite different from division of labor. It is a hierarchy in which the division of laborers are graded one above the other. In no other country is the division of labor accompanied by the gradation of laborers. सिंपल गोष्ट आहे जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की कास्ट सिस्टीम ही फक्त डिव्हिजन ऑफ लेबर आहे. पण त्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की ती डिव्हिजन ऑफ लेबर जी आहे ती रिस्ट्रिक्टेड आहे. इट इज रिस्ट्रिक्टेड. आणि बाकीच्या दुसऱ्या कंट्रीमध्ये बघायला गेलं तर डिव्हिजन ऑफ लेबर जी आहे ती फ्री आहे. फॉर एक्झाम्पल शूद्रा, ते लेबर काम करतात, ते सॅनिटेशन वर्क करतात. हे लोक यांनी किती पण चांगली पोस्ट गाठली किंवा ते एखादे टीचर झाले किंवा ते इंजिनियर झाले, तरी सुद्धा त्यांची कास्ट त्यांना सोडवता येणार नाही. त्यांना कास्टमध्ये असल्यासारखंच बघण्यात येईल. त्यांची कास्ट जर नीच असेल तर त्यांना त्याच अँगलनी बघतात. पण जर आपण डिव्हिजन ऑफ लेबर बघितलं बाकीच्या कंट्रीजमध्ये तर ती तशी नाही आहे, तिकडे फ्री ट्रॅव्हल आहे. सपोज मी एखादा लोअर काम करते, सपोज मी पिऊन असेल, सपोज मी जर सायंटिस्ट झाले तर माझा क्लास चेंज होऊ शकतो आणि लोक मला तेवढ्याच रिस्पेक्टफुली बघतील कारण मी अप्पर क्लासमध्ये बिलॉंग करते. पण कास्ट सिस्टममध्ये तसं नाही आहे. कास्ट सिस्टममध्ये रिस्ट्रिक्शन ऑफ ऑक्युपेशन आहे आणि ती जी डिव्हिजन केलेली आहे ती फिक्स आहे, ती चेंज नाही होऊ शकत. पण क्लास सिस्टममध्ये जी डिव्हिजन केलेली आहे ती चेंज होऊ शकते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल इंडियामध्ये जर बघायला गेलं तर ते आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. ओके, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजर अशा लोकांना म्हणतात जे लोक सॅनिटेशन वर्क करतात. ह्युमन एक्सक्रीटा जे डिस्पोज करतात, जे क्लीन करतात, त्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स म्हणतात. 2014मध्ये सगळ्यात जास्त प्रिलिव्हंट स्टेट्स जे असतील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला सपोर्ट करणारे ते आहेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. आणि it was estimated in 2019 in between 40 to 60% of the 6 million, that is 60 lakh households of Dalit subcaste are engaged in sanitation work. The most common Dalit caste performing sanitation work is the Valmiki. Okay, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं तर हे आहे की 2019ने जो डेटा 2019च्या सेन्सरने जो डेटा एस्टिमेट केला आहे त्यामध्ये 60 लाख हाऊसहोल्ड्स जे आहेत, 6 मिलियन हाऊसहोल्ड्स जे आहेत ते दलित सबकास्टमध्ये बिलॉंग करतात. आणि ते सगळे जे दलित सबकास्टमधले बिलॉंग करणारे लोक आहेत ते सॅनिटेशन वर्कमध्ये एंगेज आहेत. ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत. आणि हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचं काम करणारी फक्त एकच कास्ट आहे जी नेहमी त्या गोष्टीमध्ये असते, जे ज्यांना सॅनिटेशन वर्कच करावं लागतं, ती आहे वाल्मिकी कास्ट. ओके, याचा अर्थ असा की कास्ट, याच्यावरून आपल्याला दिसून येतं की कास्ट ही फिक्स आहे. कास्ट इज अ फिक्स्ड फेनॉमेना आणि हा चेंज नाही होऊ शकत. एखादा ब्राह्मण किंवा क्षत्रिय येऊन हे सॅनिटेशन वर्क किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचं काम करणार नाही. ते फक्त एका दलित व्यक्तीला ज्याची कास्ट वाल्मिकी आहे त्यालाच करावं लागतं. हे बेस्ट एक्झाम्पल आहे कास्ट आणि क्लास कॉन्फ्लिक्ट्स आणि वर्ग आणि जातीचा संघर्ष जो आता पण आपण इंडियामध्ये फेस करतो त्याचं. ओके, आता मी या कास्ट आणि क्लास कॉन्फ्लिक्ट या संघर्षाच्या रिलेटेड तुम्हाला काही हेडलाईन्स सांगेल, काही आर्टिकल सांगेल. त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे हिंदुस्तान टाइम्स, वेल नोन पेपर आहे. त्याची हेडलाईन होती शेड्यूल कास्ट अमॉंग वर्स्ट सफरर्स ऑफ इंडियाज जॉब प्रॉब्लेम. स्टॅटिस्टिक्सनी प्रूव्ह केलं आहे, NSSOनी 2011-12मध्ये हे स्टॅटिस्टिक दिलं आहे की जे वेज लेबरर्स आहे ते शेड्यूल कास्टमधून येतात आणि ते 63% आहेत बाकीच्यांसोबत कम्पेअर केलं तर. त्यामध्ये OBCs आहेत 44%,
अप्पर कास्ट आहेत 42% आणि बाकीचे आहेत ते 46%. तर सगळ्यात जास्त वेज लेबरर्सचं प्रमाण जर कोणाचं असेल तर ते शेड्यूल कास्टचं आहे, दलितांचं आहे. आणि हे जे वेज लेबरर्स आहेत त्यांचं शेअर सगळ्यात मोठं जर कोणामध्ये असेल तर ते कॅज्युअल वेज लेबरर्स आहेत. त्यांचं पेमेंट फिक्स नसतं. देर इज टू थिंग्स दॅट इन्फॉर्मल सेक्टर आणि फॉर्मल सेक्टर. तर हे जे वेज लेबर्स आहेत ते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये येतात. इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कोणत्याच प्रकारची जॉब सिक्युरिटी नसते, त्यांना कोणत्याच प्रकारची सिक्युरिटी उपलब्ध करून देत नाही आणि त्यांची जे वेतन असतं ते पण फिक्स नसतं. पण फॉर्मल सेक्टरमध्ये जर आपण बघायला गेलं तर जे लेबर्स असतात किंवा जे काम करणारे व्यक्ती असतात त्यांचं लेबर पण, त्यांचं वेज पण फिक्स असतं आणि त्यांना सिक्युरिटी पण तेवढीच दिलेली असते. पण हे जे वेज लेबरर्स आहेत जे शेड्यूल कास्टमधून बिलॉंग करतात त्यांना जॉब सिक्युरिटी पण नाही आहे आणि त्यांना जे वेतन भेटतं ते पण खूप कमी आहे. ओके. आणि शेड्यूल कास्ट फेस कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन इन हायरिंग अकॉर्डिंग टू NSSO. The unemployment rate among scheduled caste was 1.7% higher than any Indian average. ओके. ही खूप धक्कादायक गोष्ट आहे की अजून सुद्धा ही गोष्ट सॉरी मध्ये थोडं इंटरप्शन झालं होतं की शेड्यूल कास्ट जे आहेत ते अजून सुद्धा कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन फेस करतात आणि बाकीच्यांच्या अकॉर्डिंगली 1.7% हायर त्यांचं प्रमाण आहे. हे झालं हिंदुस्तान टाइम्सचं. Every 15 minutes, a crime is committed against Dalit. 6 Dalit women are raped every day. 56,000 children living in slum die due to malnutrition every year in India. This is the reality of 21st century India. आणि ही जी पोस्ट आहे, हे जे आर्टिकल आहे ते feminismindia.com वरून मी घेतलं आहे. तुम्ही जाऊन बघू पण शकतात. आणि सगळ्यात रिसेंट इन्सिडन्स जर दलित अट्रॉसिटीजबद्दल झाले असतील तर ते आहे 20 मे 2019. ओके. द इंडियन दलित मॅन किल्ड फॉर इटिंग इन फ्रंट ऑफ अप्पर कास्ट मेन. खूप धक्कादायक गोष्ट आहे की एक दलित माणूस जो की अप्पर कास्ट माणसासमोर जेवण करत होता त्याला मारून टाकण्यात आले. का? तर तो फक्त अप्पर कास्ट माणसासमोर जेवण करत होता, हे त्याचं रिझन होतं. आणि ही गोष्ट जास्त दूरची नाही आहे. 20 मे 2019, आत्ता 1 वर्षामागची ही गोष्ट आहे. ओके. आता आपण रिसेंट इन्सिडन्स जर बघायला गेले तर सगळ्यांना माहिती आहे कॅलिफोर्निया USA मध्ये जे सिस्को कंपनीमध्ये त्यांच्या दलित एम्प्लॉईसोबत जे डिस्क्रिमिनेशन झालं, जी हॅरॅसमेंट झाली ते. पुढे द प्रिंट फार वेल नोन वेबसाईट आहे, पेपर पण आहे जो ऑनलाईन ऑब्व्हियसली पब्लिश होतो. त्यांचं खूप प्रिंटचं एक फार इंटरेस्टिंग कव्हरेज आहे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सबद्दल. आपण ज्यांच्याबद्दल बोललो की ती पर्टिक्युलर कास्ट आहे वाल्मिकी, ते लोक प्रिंटचं एक कव्हरेज आहे. त्यामध्ये ते असं, त्याची हेडलाईन अशी आहे, मॅन्युअल स्कॅव्हेंजर प्रोटेस्ट सुअर डेथ्स, पीपल से वी आर अनटचेबल्स, डोंट इवन टेक मनी फ्रॉम अस. ओके. तर ह्यामध्ये बरेच फेमस पर्सनॅलिटीज होते जसं की बेजवाडा विल्सन, उमर खालिद हे त्या प्रोटेस्टमध्ये सामील झालेले होते. आणि वाल्मिकी कास्टचा हा प्रोटेस्ट चालू असताना प्रिंटच्या एका त्या जो कव्हर करत होता माणसाने त्याला विचारलं, क्वेश्चन वगैरे विचारत होते, तर त्यांनी एक खूप सुंदर असं उत्तर दिलं. मला ते खूप आवडलं. तुम्ही हे प्लीज ऐका. देश को आज़ाद हुए 72 साल हुए हैं और हम आज भी नर्क की जिंदगी जी रहे हैं. दिस इज द स्टेटमेंट गिवन बाय अ वाल्मिकी कास्ट पर्सन. आणि हे जास्त दूरची गोष्ट नाही आहे. 28 सप्टेंबर 2018. ओके. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप आधी कास्ट इन इंडिया यामध्येच एक कोट केला होता. तो कोट असा, ॲज लॉंग ॲज कास्ट इन इंडिया एक्झिस्ट, Hindu will hardly intermarry or have social intercourse with outsiders, and if Hindu migrate to other region on earth, Indian caste would become a world problem. खूप खतरनाक आहे ही गोष्ट, मी तुम्हाला सांगते. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की इंडियन कास्ट सिस्टीम जी आहे त्यामधले जे हिंदू लोक आहेत ते हार्डली कोणत्या त्यांच्या जातीच्या बाहेरच्या पर्सनसोबत इंटरमॅरी करतील किंवा सोशल इंटरकोर्स घडून आणतील किंवा कोणत्या बाहेरच्या माणसाला त्यांच्या जातीमध्ये प्रवेश देतील. आणि जर हेच हिंदू लोक त्यांनी पृथ्वीच्या कोणत्या पण रिजनवरती त्यांनी
शिफ्ट झाले किंवा पृथ्वीच्या कोणत्या पण भागात जर ते गेले तर इंडियाची जी कास्ट प्रॉब्लेम आहे ती पूर्ण पूर्ण वर्ल्ड प्रॉब्लेम बनेल, पूर्ण जगाची प्रॉब्लेम बनेल. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे जस्ट झालेला कॅलिफोर्नियाचा सिस्को कंपनीमधला डिस्क्रिमिनेशन, जो दलित त्यांच्या एम्प्लॉईवरती डिस्क्रिमिनेशन झालं. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे होतं कॅलिफोर्निया USAचं. आता UK द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यांनी एक आर्टिकल पब्लिश केलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की UK गव्हर्नमेंट जस्टिफाईड the insertion of provision against caste discrimination in the Equality Act 2010 on the assumption that the caste system exists in the UK's Indian diaspora. हे पण खूप चित्तथरारक गोष्ट आहे, कारण जी कास्ट सिस्टम इंडियामध्ये प्रिवेल करते ती आता पूर्ण जगामध्ये प्रिवेल करायला लागली आहे. UK गव्हर्नमेंटचं हे स्टेटमेंट आहे. त्यांनी त्यांच्या इक्वॅलिटी ॲक्ट 2010 कास्ट डिस्क्रिमिनेशन होऊ नये त्यामुळे हे प्रोव्हिजन घेतलं होतं. आणि हे त्यांनी लिटरली स्टेटमेंट दिलेलं आहे की द अझम्पशन दॅट कास्ट सिस्टम एक्झिस्ट इन द UK's इंडियन डायस्पोरा. UKच्या इंडियन डायस्पोरामध्ये कास्ट सिस्टम एक्झिस्ट करते. ओके, ही रियालिटी आहे 21st सेंचुरी इंडिया. ओके, ओके. आता हा जो मी तुम्हाला आता जे एक्झाम्पल्स दिले किंवा मी तुम्हाला जे सांगितलं त्या सगळ्या जात आणि वर्ग या दोन गोष्टी एकत्र कशा आहेत, कारण की जात आणि वर्ग या दोन गोष्टी एकमेकांपासून एवढ्या वेगळ्या नाही आहेत. आपल्याला असं वाटतं की त्या वेगळ्या आहेत, पण त्या नाही आहेत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते कसं, कारण की आता जस्ट कॅलिफोर्नियाचं आपण एक्झाम्पल घेतलं की जो दलित एम्प्लॉई होता तिथला तो अप्पर क्लास अचीव केलेला होता. ठीक आहे, तो कास्टने जरी दलित असला त्यांनी एक अप्पर क्लास लेवल अचीव केलेली होती, तरी सुद्धा त्याच्या कास्टमुळे त्याच्या क्लाससोबत डिस्क्रिमिनेशन झालं. ओके, आणि तो दलित असल्यामुळे किंवा तो एक लोअर कास्ट पर्सन असल्यामुळे त्याच्या वर्गाच्या ठिकाणी त्यांनी जी क्लास लेवल अचीव केली होती ती त्याचं डिस्क्रिमिनेशन झालं. यामुळेच ही सिंपल गोष्ट आहे की जात हा बंद वर्ग आहे. त्यामुळे जात आणि वर्ग आपण यांना वेगळं करू शकत नाही, त्या एकच आहेत. त्यामुळे आपण आधी अण्णाभाऊ साठे यांनी केलेला संघर्ष बघितला आणि आता 21st सेंचुरी इंडियामध्ये आपण जो संघर्ष करत आहोत कास्ट आणि क्लासला घेऊन आपण तो बघत आहोत. आणि आपण अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणतो. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला एकदा अण्णाभाऊंचं साहित्य निर्मितीबद्दल मी बोलेल. आता आपण बघूया की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न पण म्हणतात. तर आपण त्यांच्या साहित्यावरती एक कटाक्ष टाकू. ओके, अण्णाभाऊ साठे यांनी जवळजवळ 50 ते 60 गीतं, लावण्या, पोवाडे, कटाफ आणि कवनं लिहिली आहेत. त्यात गण, महाराष्ट्राची परंपरा, स्टॅलिनग्रॅडचा पोवाडा, नानकीन नगरचा पोवाडा, अमरनेरचं अमर हुतात्मे, बर्लिनचा पोवाडा, पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक, तेलंगणाचा संग्राम, शाहिरांनो, काळा बाजार, कामगार स्तवन, एकजुटीचा नेता, महाराष्ट्र देश आमुचा, उठला मराठी देश, तू मराठमोळा शेतकरी, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून, लेनिन शुभ नामाचे, चिनी जणांची मुक्तीसेना असे अनेक पोवाडे रचले. गवळण, बोलतं कड कपारी, दुनियेची दौलत सारी, भाग्याची माऊली, तेलाशिवाय जळतो दिवा, कथा मुंबईची लावणी, बाई मी बांगडी मैना, भारताची पहिली दिवाळी अशा अनेक मनाला भुरळ पाडणाऱ्या लावण्या लिहिल्या. या लावण्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला होता. त्याचप्रमाणे त्यांनी लवादाचा एका सरकार आणि कटाफ हे 2 कटाव लिहिले. माझी मैना गावाला राहिली, साताऱ्याची तऱ्हा, चला जागरणाला या छकडी लिहिल्या. तर पूर्वेला जाग आली, रवी आला लावणी तुरा, जग बदल घालूनी घाव, शिवारी चला इत्यादी अनेक कवनं आणि गीतं त्यांनी लिहिली. त्यांच्या लोकनाट्यातूनही त्यांनी अनेक लावण्या व पोवाड्यांची रचना केलेली आहे. त्यांनी आपली पहिली कथा माझी दिवाळी आणि खूळवाडी ही कथा 1944च्या दरम्यान लिहिली आणि नंतर ते झपाटल्यासारखे कथा वाङ्मयाकडे वळले. अण्णाभाऊंनी अनेक दर्जेदार कथांची निर्मिती केली आहे. त्यात कथा व त्यांच्या अनुभवातून त्यांनी पाहिलेल्या व भोगलेल्या जगातून आणि वास्तविक जीवनाच्या शोधातून साकारलेल्या आहेत.
त्यांचे एकूण 13 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ते असे खूळवाडी, बरबाद्या कंजारी, निखारा, नवती, पिसाळलेला माणूस, गजाड, गुऱ्हाळ, आबी, फरारी, भानामती, लाडी, कृष्णाकाठच्या कथा आणि चिरागनगरची भूत अशा त्यांनी जवळजवळ 250 कथा लिहिल्या आणि या सर्व त्यावेळच्या दिवाळी अंकातून भरभरून प्रसिद्ध झालेल्या आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे लिहित असताना लालबावटा कला पथकासाठी अनेक महत्त्वाची वगनाट्ये आणि लोकनाट्ये लिहिलीत. त्यांचे पहिले वगनाट्य अकलेची गोष्ट हे वगनाट्य त्यांनी 1945ला लिहिले आणि जनतेला ते फार आवडले. त्यानंतर शेटजीचं इलेक्शन, खापऱ्या चोर, बिलंदर बुडवे, कलंत्री, बेकायदेशीर, पुढारी मिळाला, भूक मिरवणूक, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात 13वा, निवडणुकीतील घोटाळे, पेंग्याचं लग्न आणि लोकमंत्र्याचा दौरा अशी 14 लोकनाट्ये त्यांनी लिहिली. कामगार वर्गात त्यांच्या वंगांनी वैचारिक क्रांती घडवून आणली होती. त्यांनी तमाशातील गण बदलवून लोकनाट्याला लोकाभिमुख करून तमाशात क्रांतिकारी बदल घडवून आणला. अण्णाभाऊ साठे हे मराठी वाङ्मयात फार मोठे आणि महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांच्या जवळजवळ 40 ते 45 कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु आज मात्र त्यांच्या 35 कादंबऱ्यांचीच नावे उपलब्ध आहेत. अण्णाभाऊ साठे पोवाडे, वगनाट्ये आणि कथा अशा वाङ्मय निर्मितीनंतर 1951 साली कादंबरी विश्वाकडे वळल्याचे दिसून येते. त्यांनी सर्वप्रथम 1951ला आपल्या 2 कादंबऱ्या लिहून प्रसिद्ध केल्या. त्यात वारणेच्या खोऱ्यात आणि चित्रा या कादंबऱ्या आहेत. त्यानंतर त्यांनी माकडीचा माळ, अलगूज, आग, राणबोका, अहंकार, वैर, संघर्ष, कुरूप, अग्निदिव्य, फुलपाखरू, वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, डोळे मोडीत राधा चाले, रत्ना, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतुस, मूर्ती, मंगला, चिखलातील कमळ, मयुरा, मास्तर, आघात, चंदन, राणगंगा, केवड्याचं कणीस, वैजयंता, धुंद, पाझर, सरनोबत, आवडी, तारा अशा प्रकारच्या कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या नावे उपलब्ध आहेत. याशिवाय ते युगांतर मासिकात हवं ते लिहितो या सदरातून अनेक प्रकारचे लेखन करीत असत. त्यांची काही भाषणे, प्रस्तावना, मनोगत यातून त्यांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाचे दर्शन होते. अण्णाभाऊ साठे हे तळागाळातील सामान्य माणसाला मराठी साहित्यात नायकत्व प्रदान करणारे पहिले लेखक आहेत. खरं तर अण्णाभाऊ साठे इतका दर्जेदार लेखन करणारा लेखक मराठी वाङ्मयात सापडणे कठीण आहे. अनेक मराठी साहित्यातील एक प्रांत निवडून विख्यात झालेत, परंतु मराठी वाङ्मयात सर्वांगीण साहित्याची निर्मिती करणारा एकही साहित्यिक सापडत नाही. अण्णाभाऊ साठे यांनी काव्य, शाहिरी, वगनाट्ये, नाटके, कथा, कादंबऱ्या, स्फुटलेखन अशी चौफेर साहित्य निर्मिती केली आहे. त्यामुळे मराठी वाङ्मयात आजवर अण्णाभाऊ साठे यांच्या बुलंद प्रतिभेचा दुसऱ्या साहित्यिक शोधूनही सापडत नाही. अण्णाभाऊंची ही गौरवशाली प्रतिभा त्यांना मानाचा मुजरा करण्यासारखी आहे. अण्णाभाऊ साठे यांची साहित्य प्रतिभा ही जगमान्य झालेली आहे. जगातील अनेक भाषांतरे झालेली आहेत, म्हणूनच ते जगात जगविख्यात कीर्तीचे साहित्यिक मानले जातात. ते खऱ्या अर्थाने साहित्यरत्न झाले आहेत. ऑब्व्हियसली एवढं सगळं साहित्य लिहिल्यानंतर मराठी वाङ्मयात एवढा खडतर साहित्य निर्माण केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न म्हणणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर माझा टॉपिक होता जात आणि वर्गलढा. तर जात आणि वर्गलढा हा वेगळा नसून हा एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. मी तुम्हाला त्या काळाचा अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष आणि आता कंटेम्पररी इंडिया 21st सेंचुरी इंडियामध्ये जो संघर्ष अजूनही कास्ट सिस्टीमबद्दल किंवा क्लास सिस्टीमबद्दल चालू आहे, मी तुम्हाला तो समजून सांगितला. आणि इथे मी थांबते आणि पुरोगामी विचार मंच नाशिक यांच्या सर्व संयोजकाचे मी आभार व्यक्त करते. अध्यक्ष कॉम्रेड विलास कांबळे, उपाध्यक्ष कॉम्रेड ज्ञानेश्वर घाटूळ, महासचिव सतीश गवारे, कोषाध्यक्ष गजानन निकाळजे, मुख्य संघटक अशोक खडसे, प्रसिद्धी प्रमुख सुनील पारवे, सभासद रमेश बांगर, नागेश कांबळे आणि आकाश नंद, सल्लागार विनोद बांगर आणि प्रकाश अवचार आणि मार्गदर्शक रवींद्र सुरवसे, ज्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला. ते कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांनी मला मार्गदर्शन केले, त्यांचे पण मी आभार मानते. आणि पुरोगामी विचार मंचाची एक गोष्ट मला खूप आवडली, ती काहीतरी वेगळीच आहे आणि खूप सुंदर आहे. ॲक्च्युली मला खूप आवडली ती.
ते पोस्ट टाकतात, जो व्यक्ती बोलणार आहे त्या प्रवक्त्याचा ते पोस्ट पण टाकतात आणि त्याचा एक व्हिडिओ पण बनवतात. आणि तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतो, कारण त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा कार्यकाळ त्यांनी मेन्शन केलेला असतो. ती गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये मयुरी, आय थिंक येस, मयुरी बोलली होती, त्यामुळे तिचे पण मी आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जात आणि वर्ग हा लढा संपलेला नाही आहे. कुठे ना कुठे आपल्या सर्वांना एकत्र येऊन या गोष्टीवरती काम करायचं आहे. त्यामुळे बस एवढं बोलून मी थांबते. नमस्कार, धन्यवाद, जय भीम आणि लाल